मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणचा तुम्ही आता खाली व्हिडिओ बघायला लागलाय. या गॅस सिलेंडरसाठी या लोकांना आपला दिवस बर्बाद करायची वेळ आली. युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, गॅस पुरवठा कमी होऊ लागला. या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो. आता गॅस पुरवठा व्हायला लागलेला आहे, टाक्यांचा पुरवठा आलेला आहे, पण गॅस वितरण त्यांच्या घरोघरी जाऊन करायचं बंद केलेलं आहे. एकाच ठिकाणी आणून हे असं लोकांना झुंबड लावायची आणि त्यांना नंबरात उभा करायचं एवढा उन्हातानामध्ये, हे कशासाठी? का का गॅस वाटप ज्यांच्या घरामध्ये जाऊन करणारी लोक युद्धामध्ये मारली गेली का? त्यांचा तुटवडा झाला का? याचं काय कारण असेल? अहो, तुम्ही पावत्या काढता, डिलिव्हरीची तारीख देता, त्या तारखाहून 4-4 दिवस लोटले तरी तुम्ही त्यांना टाकी देत नाही. मग ही सिस्टम कोणाच्या कुठल्या आधारे चालते? हा किती अन्याय आहे. का तुम्हाला कोण विचारतं नाही? हा, आमचे पुरवठा अधिकारी कदाचित झोपले असतील, जागे होतील, मला जागं त्यांना करावं लागेल. जे तुम्ही एजन्सीवाले या ग्राहकाला कुत्र्याची किंमत देता. आता कुत्रं म्हटलं तर आमच्या कुत्रा जातीला सुद्धा अपमान वाटेल. तो तुम्हाला एवढं नाही का वाटत? जनतेशी एवढ्या गद्दारीनं तुम्ही वागता. अरे काय काय या जनतेनं पाप केलं हो? प्रत्येकाने उठायचं आणि त्यांच्यावर अन्याय करायचे, त्यांना हाल करायचं, त्यांना किंमत द्यायची नाही. तुम्हाला एजन्सी मिळाली म्हणून, तुम्ही ग्राहक आहात म्हणून तुम्ही आहात, हा का विसरत नाही तुम्ही? तुमच्या मागे जर मी कायदा घेऊन लागलो, तुमची एजन्सी चालवणं मुश्किल होईल. मी रोज एक नवीन विषयाकडे तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. तुम्हाला एकट्यालाच नाही, या मालगाव मधल्याच नाही, तमाम सगळीकडच्या मी गॅस वितरकांना सांगतो, जनतेशी गद्दारी करू नका, जनतेला त्रास होईल असं वागू नका, असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.